आज जन्माष्टमी निमित्त तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। शहरामध्ये आज प्रचंड जल्लोष चालू आहे, सगळीकडे दहीहंड्यांची तयारी चालू आहे। आपल्याला माहित आहे की भगवान श्रीकृष्णाचं बालपण जे आहे ते गोकुळामध्ये गेलं। गोकुळामध्ये दूध, दही, लोणी या कुठल्याच गोष्टीची अजिबात कमतरता नव्हती, पण बाळ गोपाळांना मात्र ते खायला दिलं जात नव्हतं का? कारण त्या ठिकाणी कंसाने असा नियम बनवलेला होता की या ठिकाणी जे उत्पन्न होतं, मग दूध, दही, तूप जे जे काही असेल ते मथुरेमध्ये नेलं जायचं आणि मथुरेमध्ये ते त्यांना नेऊन विकणं हे आवश्यक केलेलं होतं। तसं बंधनच त्यांच्यावर होतं आणि त्याचा भाव सुद्धा ते स्वतः ठरवायचे। मग अशा पद्धतीने जे गोकुळामध्ये तयार होतं ते सगळे दूध, दही, तूप, लोणी हे सगळं मथुरेच्या बाजारामध्ये विकलं जात होतं आणि मग त्या ठिकाणी हे जे बाळगोपाळ आहेत ते त्यांना खायला मिळावं यासाठी भगवान श्रीकृष्ण काय करायचे की थर लावायचे आणि त्या हंड्या फोडायचे। पण दुर्दैवाने आज मात्र ही जी दहीहंडी आहे, ही जी दहीहंडी आहे ती कशासाठी भगवान श्रीकृष्णाने आयोजित केली होती की हे जे माझं मित्रमंडळ आहे, हे जे माझे गोपाळ आहेत यांना सुद्धा तूप, दूध, दही, लोणी सगळं काही खायला मिळालं पाहिजे। ते मथुरेच्या बाजाराऐवजी इथेच गोकुळामध्ये माझ्या मित्रांना मिळालं पाहिजे। पण आज बंधू भगिनींनो, ही जी दहीहंडी आहे तिला अतिशय विकृत असं स्वरूप आलेलं आहे। आपण पाहतो की 50-50 थर लावले जातात आणि जीवघेणी स्पर्धा आहे। आपण दरवेळी पाहतो की अनेक जे गोपाळ आहेत ते वरून पडतात आणि दहीहंडी फोडण्याचे जे थर लावले जातात ते त्यावर बक्षिसं लावले जातात। लाखो रुपयांचे बक्षिसं त्या ठिकाणी असतात आणि हे जे गोविंद असतात ते जखमी होतात। दरवर्षी आपण पाहतो त्यामध्ये अनेक गोविंदांचा मृत्यू सुद्धा होतो। मग ज्या भगवान श्रीकृष्णाने याचा उद्देश जो आहे तो आपण ओळखून घेतला पाहिजे, कारण आज अजूनही एक बाजू त्याची अशी आहे की विविध लावण्यांचे कार्यक्रम म्हणा, डान्स नंबर असतील हे त्या ठिकाणी आयोजित केले जातात आणि ज्या ठिकाणी दहीहंडी आहे त्या ठिकाणी तरुणांकडून जल्लोष केला जातो। तर हे विकृत असं स्वरूप या जन्माष्टमीच्या दहीहंडी कार्यक्रमाला आलेलं आहे, ते कुठेतरी थांबलं पाहिजे। कारण म्हणजे आपण जन्माष्टमी साजरी करतोय, श्रीकृष्णाचा जन्मदिवस साजरा करतोय, तर तो कोणत्या अर्थाने केला पाहिजे? त्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाचं चरित्र सांगितलं गेलं पाहिजे। त्यात कशा पद्धतीने तो म्हणजे कृषी संस्कृती जी आहे त्याच्याशी जोडलेला होता, स्वतःच्या मित्रांसाठी आणि गोकुळातल्या जनतेसाठी त्याची काय तळमळ होती हे त्यातून दिसलं पाहिजे। असे कार्यक्रम आयोजित व्हायला पाहिजे। तर एक हिडीस असं स्वरूप या दहीहंडीला आलेलं आहे, हे या ठिकाणी थांबलं पाहिजे एवढीच विनंती। धन्यवाद।